नमस्कार मित्रांनो, एक कन्फ्युजिंग टॉपिक ज्याचा मीनिंग कोणालाच कळत नाही आणि अर्थही लावता येत नाही, फक्त फॉर्म्युला पाठ होतो. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नक्की आहे तरी काय? एवढं का कन्फ्युजन आहे मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये? एवढं काय त्याच्यामध्ये अवघड आहे? शेवटपर्यंत कळत नाही मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नक्की काय ते. 12वी संपते, ग्रॅज्युएशन संपतं, लोकांना मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे नक्की काय तेच कळत नाही. पण ह्या एका व्हिडिओमध्ये तुमची कन्सेप्ट क्लिअर करणार आहे, आयुष्यभर लक्षात राहील तुम्हाला. मोमेंट ऑफ इनर्शिया शिकण्यासाठी पहिले तुम्हाला लिनियर मोशनमधला फोर्स शिकायला लागेल. बघा दाखवतो. ओके, समजा इथं 5 किलोचा माझ्याकडे ब्लॉक आहे. ओके, टाळक्यात घालायला त्याला मी आता फोर्स लावणार आहे. तर 5 किलोचा मास आहे, त्याला मी असा फोर्स लावला टुबुक, असा फोर्स लावला टुबुक, तर ह्याला व्हिलॉसिटी भेटेल. ओके, समजा मी आता 5 न्यूटनचा फोर्स लावला तर याला व्हिलॉसिटी भेटली 10 मीटर पर सेकंड. मी फोर्स वाढवतो, आता मी 10 न्यूटनचा फोर्स लावतो, याच्या डबल फोर्स लावतो, हा त्याच्या डबल व्हिलॉसिटीने पडेल. बरोबर आहे. ओके, आता मी मास चेंज करतो, हे 5 किलोचं आहे 10 किलो करतो, फोर्स वाढवतो. आता मला फोर्स जास्त लागणार का? 10ची व्हिलॉसिटी भेटण्यासाठी. जेवढा मी फोर्स अप्लाय करणार तेवढी व्हिलॉसिटी त्या ऑब्जेक्टला भेटणार. कमी फोर्स लावला कमी व्हिलॉसिटी भेटणार. तुम्हाला जर एखादा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारायचा आहे, 6 मारायचा आहे, तर तुम्हाला टायमिंग तरी करावं लागेल, नाही तर बॅटने जोरात तुम्हाला हिट करायला लागेल, तेव्हा तो जाऊन लॉंग डिस्टन्स कव्हर करणार. म्हणजेच काय, जेवढा फोर्स लावाल तेवढी व्हिलॉसिटी भेटणार, आणि जेवढी व्हिलॉसिटी तेवढी कायनेटिक एनर्जी 1/2 mv². ॲज व्हिलॉसिटी इन्क्रीजेस कायनेटिक एनर्जी ऑल्सो इन्क्रीजेस. इट ऑल्सो डिपेंड अपॉन मास ऑफ द बॉडी. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, हीच मेथड जर मी रोटेशनलला यूज केली तर, जर मी फोर्स वाढवला तर व्हिलॉसिटी वाढेल का? चला तर बघूया, चेक करूया. ओके, आपल्याकडे आहे एक ऑब्जेक्ट आणि हा एक पेन रोटेशनसाठी. आता मी काय करणार आहे, इथे एक होल आहे, इथे एक होल आहे, इथे एक होल आहे, असे 3 होल आहेत. हे बघण्यासाठी नाही आहेत. तर मला प्रत्येक, आता मी होल म्हणजे ॲक्सिस कन्सिडर करतो. ॲक्सिस का? एकदा इथे मी पेन ठेवणार, एकदा मिडलला आणि एकदा टॉपला, म्हणजे 2 वेळा टॉपला, आणि मी त्याला फोर्स अप्लाय करणार आणि त्याची कायनेटिक एनर्जी चेंज होते का मी चेक करणार. पहिला स्टार्ट करतो मिडलला. ओके, आता बघा, या बॉडीचा मास काहीतरी 2 ग्रॅम 3 ग्रॅम असेल. ओके, आता बघा, याला मी त्या व्हिलॉसिटी अप्लाय करतो, याची मोशन ऑब्झर्व करा. ओके, किती सेकंद फिरतो बघा. सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 9 सेकंद नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, आता फ्रिक्शनमुळे ते कमी येतोय. ओके, मी आता ॲक्सिस चेंज करतो. ओके, इथून हा एजवाला ॲक्सिस घेतो. हा बघा, मास चेंज केलं आहे का बॉडीचं? नाही. फोर्स चेंज करणार आहे का? नाही. मी फोर्स पण तेवढंच देणार आहे. ओके, त्याचा इथं रोटेशनमध्ये फरक पडतो का बघूया. ओके, आता मी एंडवाला ॲक्सिस घेतला. 1 2 सॉरी, कसं काय पडतोस रे भावा, असं करू नकोस, इज्जत जाते. 1 2 अरे फिर ना भावा, फिर गोल गोल फिर. 1 अरे 1 2 3 1 2 3 1 2 3. तर हा काय फिरायला मागत नाही. जर फिरायचं असेल म्हणजे रोटेशन करायचं असेल तर हे जे रोटेशन आहे, नंबर ऑफ रोटेशन ते पण डिक्रीज झालेलं आहे. बरोबर, रोटेशन डिक्रीज झालं, स्पीड पण डिक्रीज झाला, स्पीड डिक्रीज झाला, कायनेटिक एनर्जी पण कमी झाली. आता बघा, वजन तेच आहे, वेट तेच आहे, फोर्स पण तेवढाच लावतोय, फक्त ॲक्सिस चेंज केल्यामुळे रोटेशनच्या स्पीडमध्ये फरक पडतो. म्हणजे काय, रोटेशनचा स्पीड कमी होतोय. रोटेशनचा स्पीड जर कमी होत असेल तर कायनेटिक एनर्जी पण चेंज होणार. याचा अर्थ रोटेशनमध्ये कायनेटिक एनर्जी ही मासवर डिपेंड नसणार आणि व्हिलॉसिटीवर डिपेंड असेलच, पण मासवर डिपेंड नाही आहे, तर एका दुसऱ्या गोष्टीवर डिपेंड. कारण मास तेवढंच होतं, मास सेम होतं, तरी पण कायनेटिक एनर्जी चेंज होत होती सारखी. मग कशावर डिपेंड आहे? आता रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2. ओके, व्हिलॉसिटीच्या ऐवजी मी अँग्युलर व्हिलॉसिटी ठेवतो. आता मासच्या ऐवजी इथं मला टर्म चेंज करायला लागणार. रोटेशनल कायनेटिक 1/2 -ω². लिनियरमध्ये मासवर डिपेंड होता ना, जेवढं जास्त मास कमी तेवढा स्पीड चेंज होता. पण रोटेशनमध्ये मासवर डिपेंड नाही, मास तर तेवढंच आहे, तर ॲक्सिसवर डिपेंड आहे. ॲक्सिस आणि कुठल्या गोष्टीवर डिपेंड आहे तिथं आपण शोधूया. आणि इथे जी तुम्हाला टर्म जी भेटेल तोच असेल मोमेंट ऑफ इनर्शिया. मग ती टर्म आपण फाइंड आउट करूया. चला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढूया. ओके, मी एक आर्बिटरी शेपचा मास कन्सिडर केलेला आहे, ज्याचं वजन आहे m, म्हणजे मास m आहे.
तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने ओमेगा व्हेलॉसिटीने गोलगोल फिरत आहे आणि हा ॲक्सिस आहे. या ॲक्सिसच्या अराउंड झुमझुम गोलगोल फिरत आहे. ओके, मी काय करतो, पूर्ण बॉडीचं रोटेशनल मोशन मला काढायचं, पूर्ण अख्ख्या बॉडीचं. पण त्याला काय इरेग्युलर शेप आहे. मग काय करतो मी, छोटे छोटे पॉईंट घेतो, 1 2 3. ओके, याचं मास मी कन्सिडर करतो M1, दुसरा M2, तिसरा M3 आणि बाकीचे पण असे भरपूर आहेत. हे डिस्टन्स आहे R1, हे डिस्टन्स आहे R2 आणि हे डिस्टन्स आहे R3. म्हणजे असे n नंबर ऑफ पार्टिकल असणार. आपल्याला काय करायचं ते सांगतो. पहिले असं छोट्या छोट्या पार्टिकलचं रोटेशन काढायचं, एनर्जी. त्याच्यानंतर हे सगळे छोटे छोटे पार्टिकल एकत्र करायचे. एकत्र केले की अख्खी बॉडी तयार होईल आणि अख्खी बॉडी तयार झाली की त्याचं इंटिग्रेशन करून आपल्याला पूर्ण बॉडीचं रोटेशनल मोशन काढता येईल, रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढता येईल. त्यासाठी इंटिग्रेशन असतं तुम्हाला मॅथ्समध्ये. तुम्हाला वाटलं काय, तो असा साप दिसला म्हणजे काय फालतुगिरी वाटली काय? चला बघूया. आता बघा, हा जो पहिला आहे त्याची लिनियर व्हेलॉसिटी इकडे असणार v1, सरळ. लिनियर व्हेलॉसिटी नेहमी रोटेशनच्या टँजेंशियल असते. आता हा समजा असा असा फिरत असेल, लिनियर कुठं असेल, सरळ, याला v2. हा कुठं असेल, इकडे, किती, v3. ओके, आता बघा, पहिली लिनियर व्हेलॉसिटी v1 इज इक्वल टू r1 ओमेगा, कारण डिस्टन्स r1 आहे, ओमेगा स्पीड आहे. v2 इज इक्वल टू r2 ओमेगा, v3 इज इक्वल टू r3 ओमेगा डॅश डॅश डॅश, vn इज इक्वल टू rn ओमेगा. ओके, कारण का असे n नंबर ऑफ पार्टिकल, आपला अनंत पार्टिकल आहे. ओके, आता प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी काढतो. टोटल कायनेटिक एनर्जी 1/2 m1, हा मास m1, v1 स्क्वेअर प्लस याचा प्लस याची पण ॲडिशन करूया, 1/2 m2 v2 स्क्वेअर प्लस 1/2 m3 v3 स्क्वेअर प्लस डॅश 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 1/2 mn vn स्क्वेअर. ओके, आता याच्यामध्ये कॉमन काय निघतंय, कॉमन नंतर काढूया. पहिले v1च्या इथे r1 ओमेगा ठेवतो, 1/2 v1 स्क्वेअर, v1 स्क्वेअर म्हणजे r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस m2 v2 याचा पण स्क्वेअर होईल, r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस m3 r3 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर डॅश 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 mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. कॉमन काढूया, 1/2 कॉमन येतं आहे आणि प्रत्येक याच्यातून ओमेगा 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 बाईन चॉप. ओके, ओमेगा पण कॉमन येतो आहे. आतमध्ये काय राहिलं बघा, m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर, m3 r3 स्क्वेअर डॅश 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 mn rn स्क्वेअर आउट ऑफ द ब्रॅकेट ओमेगा स्क्वेअर. 1 आपला पुढे ठेवलं, ओमेगाला पाठी टाकलं. ओके, आता ही जी टर्म आलेली आहे, ही जी टर्म ही मासच्या ऐवजी आलेली आहे, 1/2 ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय, 1/2 mv स्क्वेअर, mv स्क्वेअर, v स्क्वेअर म्हणजे ओमेगा स्क्वेअर, 1/2 इकडे आलं. हा जो m आहे ना, m तो म्हणजे हा टोटल आहे. ओके, 1/2 समेशन ऑफ ऑल पार्टिकल्स ओमेगा स्क्वेअर आणि यालाच आपण नाव ठेवणार आहे हा I ओमेगा स्क्वेअर. ही कसली, रोटेशनल कायनेटिक एनर्जी, वेअर I इज इक्वल टू mr स्क्वेअर. म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला इथे लिहितो, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला मास मल्टिप्लाय बाय r स्क्वेअर. आता याचा अर्थ काय बघा, ही जी बॉडी समजा अशी रोटेट होते, ही बॉडी अशी रोटेट होते. ओके, आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा असेल म्हणजे काय, मास इन टर्म्स ऑफ मास. तर काय करायचं, ह्याचं मास, या बॉडीचं मास बघायचं. ह्या ॲक्सिसपासून, हा जो ॲक्सिस आहे, ॲक्सिसपासून इकडे किती मास आहे, ॲक्सिसपासून इकडे किती मास आहे, म्हणजे ॲक्सिसवर डिपेंड असेल. ॲक्सिस चेंज केला की इथे पण चेंज होणार. आर म्हणजे डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस, वेअर आर इज इक्वल टू मास डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ओके, हा फॉर्म्युला भरपूर इम्पॉर्टंट आहे. हे डेरिव्हेशन पण एक्झामला विचारतात, कसं प्रूफ केलं बघा. याचाच अर्थ काय, जर लिनियर मोशनमध्ये मास इम्पॉर्टंट असेल म्हणजे वस्तूचं वजन, तर रोटेशनल मोशनमध्ये फक्त मास नाही, ते मास
रोट ॲक्सिसपासून किती अंतरावर आहे त्याच्यावर डिपेंड. जर अंतर वाढलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी येणार, की वाढणार. आर वाढला, रेडियस वाढला की मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. म्हणजेच काय, त्या वस्तूचं असं इमॅजिन कर की वजन वाढलं की स्पीड आपोआप कमी होणार. आणि जर सगळे मास ह्या ॲक्सिसच्या अराउंड फिरत असेल, अशी झुमझुम जवळजवळ फिरत असेल, तर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी झाला की त्याची कायनेटिक एनर्जी ॲटोमॅटिक वाढणार. वस्तू हलकी वाढली की फुल स्पीडनं फिरणार, आणि फुल स्पीडनं फिरली की आपोआप कायनेटिक एनर्जी ही वाढतच जाणार. समजलं असेल तर कॉपी करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.